मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईकडे रवाना। आजचा मुक्काम जरांगेंच्या जन्मगावी मातोरीत। आता आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटत नाही। एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची बैठक। मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू होणार। सर्वेक्षणाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। मुख्यमंत्री शिंदेंना अडचणीत आणण्याचा काहींचा प्रयत्न। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा। तर जरांगेंनी आणखी थोडा वेळ द्यावा, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी। राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता सुनावणीचा निकाल लांबणीवर। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल लागण्याची शक्यता। नवं वेळापत्रक अध्यक्षांकडून जाहीर। वयस्कर लोक लवकर संधी देत नाहीत, अजित पवारांचा शरद पवारांना टोला। अजित पवार कुठून आले, संधी कोणी दिली, शरद पवारांचा प्रतिटोला। सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली। शरद पवारांचा मोदींवर निशाणा, तर ईडीचा हत्यार म्हणून वापर होत असल्याचा पवारांचा आरोप। अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा। सभेतून मवियासह भाजपवर हल्लाबोल। जागा वाटपामध्ये तडजोड झाली नाही तर 48 जागा लढू, आंबेडकरांचं विधान। अहमदनगर जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा, या मागणीकरता सर्वपक्षीय मोर्चा। श्रीरामपूर शहरातून निघालेल्या मोर्चाला मोठी गर्दी। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं। स्पीड पोस्टने आमंत्रण पाठवल्याची माहिती। मात्र उद्धव ठाकरे 22 जानेवारीला अयोध्येत जाणार नाहीत। अयोध्येसह अवघा देश राममय, ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे साकारलं प्रतिराम मंदिर। रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ बनवणारा अटकेत। एमणी नवीन या व्यक्तीने तयार केला व्हिडिओ। दिल्ली पोलिसांची कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।